नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. मंडळी, सर्वत्र श्रावणाची चाहूल लागली आहे. या महिन्यात उपवास, पूजा अर्चा, व्रतवैकल्य इत्यादी अगदी मोठ्या प्रमाणावर केले जाते. काही जण हे खूप काटेकोरपणे पाळतात. श्रावण मासात या सर्वांचे महत्त्वही विशेष आहे. ते काय आहे यामागील आध्यात्मिक महिमा तसेच वैज्ञानिक कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी तुम्हा सर्वांचे श्री गुरुदेव दत्त या समाज प्रबोधक चॅनलवर मनपूर्वक स्वागत. अशाच प्रकारचे सुसंस्कृत, समाजामध्ये जागृती निर्माण करणारे व प्रामाणिक संदेश देणारे व्हिडिओज आम्ही सातत्याने घेऊन येणार आहोत. आमच्यासोबत राहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, हिंदू पंचांगानुसार श्रावण मास हा 5वा महिना असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यातील पौर्णिमेपासून आकाशात श्रवण नक्षत्राचे योग तयार होत असतात. त्यामुळे या श्रवण नक्षत्राच्या नावावरून या महिन्याचे श्रावण असे नाव ठेवण्यात आले. या महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. तसेच प्राचीन ग्रंथांमध्ये हा महिना चातुर्मासातील 4 महिन्यांपैकी अतिशय शुभ महिना मानला गेला आहे. धार्मिक दृष्टीने चातुर्मासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात केलेले धार्मिक कार्यांचे अत्यंत प्रभावी फळ प्राप्त होते. तसेच या काळात केलेले पूजापाठ, जप, तप, व्रतवैकल्ये, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह, पारायणे इत्यादींमुळे देवाच्या कृपेचे छत्र आपल्यावर सदैव राहते. या काळात श्री गुरुचरित्र, पांडव प्रताप, शिवलीलामृत, नवनाथ भक्तिसार, हरिविजय, जैमिनी, अश्वमेध, काशीखंड इत्यादी ग्रंथांचे वाचनही घरोघरी होते. या ग्रंथांच्या वाचनाला पोथी लावणे, पोथी सांगणे असेही म्हणतात. यावर आपले पुढील भाग असणार आहेत. श्रावण मासात संत महात्म्यांपासून ते सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सगळेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करत असतात. कारण श्रावण मासाचा महिमाही तेवढाच मोठा आहे. या काळात हिंदू धर्मात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. किंबहुना या सर्वांची सुरुवात श्रावण मासापासूनच होते. श्रावणातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रतवैकल्य करण्याची हिंदू आणि जैन धर्मीयांची परंपरा आहे. या महिन्यात भगवान श्री शिव शंकरांच्या उपासनेलाही विशेष महत्त्व आहे. श्रावण मासात घरातील स्त्रियांची व मुलींची खूप धावपळ असते. सणासुदीचे दिवस सुरू झालेले असतात. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्म हे दिवस विशेष महत्त्वाचे आहेत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरीचे पूजन, बुधवारी बुधदेवतेचे पूजन, गुरुवारी बृहस्पतीचे पूजन, शुक्रवारी देवीचे पूजन, शनिवारी शनी, मारुती, अश्वत्य म्हणजे पिंपळाचे पूजन, तर रविवारी आदित्य सूर्यनारायणाचे पूजन केले जाते. संपूर्ण महिना हा अष्टसात्विक भाव जागृत करणारा असतो. या सर्व सणांची व पूजाविधीचे भाग आपण पुढे घेऊन येणार आहोत. हा झाला आध्यात्मिक महिमा. आता आपण श्रावणात व्रत, उपवास का करतात याचे वैज्ञानिक कारण पाहूयात. मंडळी, श्रावणात रिमझिम श्रावणधारा सुरू झालेल्या असतात. 2 कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन पडते. दिवसभर हा ऊन पावसाचा खेळ चालूच असतो. श्रावण म्हणजे हिरव्या रंगांची मुक्त उधळण. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडतात. क्षणात सूर्यकिरणे धर्तीवर अवतरतात, तर क्षणात रेशीमधारा रिमझिमतात. श्रावणात जास्तीत जास्त उपवास असतात. देवाच्या सानिध्यात वास करायला मिळावा यासाठी उपवास. परंतु या काळात पचनशक्ती कमी झालेली असते. कमीत कमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये, हा यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. हवामानामुळे शरीराच्या हालचाली कमी होण्याने तसेच जठराग्नी प्रदीप्त नसल्याने, पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघन किंवा अल्पसात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. त्यामुळे श्रावण मासाच्या निमित्ताने का होईना तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरिनामाकडे वळते. असो, तर ही होती वैज्ञानिक बाजू. मंडळी, आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आशा आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्याला हा भाग कसा वाटला किंवा काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये जरूर कळवा. अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.